भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मभूमी असलेले भगूरचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या रेल्वेच्या बोगद्याखाली साचलेल्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करून तेथे रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करून अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे अशी मागणी मनसेच्या पदाधिकारी व वाहन चालकांनी केली आहे। समस्या तातडीने न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। भगूर ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते। मात्र भगूरमध्ये येण्यासाठी रेल्वेच्या प्रशासनाने केलेल्या बोगद्यातून दूरवरून पर्यटन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी येतात। पंचक्रोशीतील गावांची जवळची व्यापारी बाजारपेठ असल्याने ग्राहकांची वर्दळ असते। याशिवाय रेल्वेच्या या बोगद्यातून शाळकरी मुले, महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार वर्ग यांचा वावर असतो। तसेच हा रस्ता भगूरच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा एकमेव रस्ता आहे। मात्र बोगद्याखाली पावसाचे पाणी तसेच गटारीचे सांडपाणी येत असल्याने वाहतुकीसाठी बोगद्याखालून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। चिखलयुक्त मार्गामुळे दुचाकी घसरण्याची भीती असते। नगरपालिकेकडून साचलेले पाणी तात्पुरते काढण्यात येते, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याने समस्या भेडसावतच असते। रेल्वे प्रशासन व भगूर नगरपालिकेने समन्वय साधून लवकरात लवकर बोगद्याखालील पाण्याचा निचरा कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी भगूर नगरपालिकेतील प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली नाही तर तेथे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भगूर शहर उपाध्यक्ष श्याम देशमुख, भाजपा उपाध्यक्ष निलेश हासे, स्वच्छता व पर्यावरण दूत भनपा श्री सुनील जोरे, राजू बलकवडे, श्री प्रवीण वाघ व व्यापारी वर्गातर्फे देण्यात आला आहे। या ठिकाणी भगूर नगरपालिकेला वारंवार विनंती करूनही भगूर नगरपालिकेने जे भगूरचं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथं जे सांडपाणी येतं त्याच्यावर उपाययोजना केलेली नाही आहे व तेथे रात्रीच्या वेळेस अंधाराचं साम्राज्य असतं। या ठिकाणी भगूर नगरपालिकेने लवकरात लवकर ही पाण्याची समस्या मार्गी लावावी व येथील अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे, अन्यथा इथे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भगूरवासियांतर्फे आम्ही देत आहोत। भगूर नगरपालिकेला प्रत्येक वेळेस आम्ही कळवतो का पाणी साचतंय, शाळेचे मुलं सकाळी रोज पाण्यातून जाते, दहा गोष्टी सांगून बी ते ऐकती नाही। या 5-10 दिवसात त्यांनी चालू नाही केलं, काम मार्गी नाही लागलं तर आम्ही जन आंदोलन भगूरमध्ये चालू करू आणि भगूर बंदची हाक देणार आहे। या 10 दिवसाच्या आत लाईट बी व्यवस्था चालू नाही केली तर भगूर बंदची हाक देण्यात येणार आहे। याची नगरपालिकेने नोंद घ्यावी व पोलिसांनी बी दखल घ्यावी गोष्टीची। शाळेचे रोज विद्यार्थी जाते, रेल्वे प्रशासन। नाशिक स्टार न्यूज साठी वाल्मिक शिरसाट।